माऊलींनी समाधी घेतल्यानंतर मग या भावंडांनी लागलीच समाधी घेण्याचं कारण त्याचं काय कारण होतं? असं आहे की ह्या सगळ्या महात्म्यांचं जे कार्य असतं ना, ते जेवढं कार्य घेऊन आलेले असतात करायला तेवढंच असतं. मगाशी जो संदर्भ मी सांगितले, यांचे जन्म स्वतंत्र आहेत, हम्म, आपल्याला आपल्या हातात नाहीये. हम्म, ते त्यांच्या हातात घेऊन आले. काम झाल्यानंतर थांबून काय करायचं? हम्म, जे करायचं होतं तेवढं सगळं केलेलं आहे. असं वर्णन नामदेव महाराज करतात की कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, असं वर्णन आहे. म्हणजे मुक्ताबाईंचा देह पण नाही सापडला, अदृश्य झाले ते. त्यांचे आता हे नामदेव महाराज त्याचे साक्षीदार आहेत ना, समोर होते ते. हा. ते म्हणतात की एकदम त्यावेळी वैशाख शुद्ध दशमीला, वैशाख वद्य दशमीला झालेला प्रसंग आहे. कडाडून विजा चमकून पडतो. हम्म, तसंच ते भरून आलं. तापी तीरावरती मेहुण नावाचं गाव आहे, ज्याला मुक्ताई नगर म्हणतात आता. तिथे तापी नदीच्या तीरावर ते असताना सगळे एकदम भरून आलं आकाश, कडकडून वीज चमकली आणि जशी ती वीज चमकली तशा या इकडे अदृश्य झाली. आणि निवृत्तीनाथ महाराज आणि सोपानदेव महाराजांनी पण माऊलींच्या सारखीच समाधी घेतलेली आहे. त्यांची पण ती काय म्हणजे पूर्वीची स्थळं होती. सासवडला सोपानदेव महाराजांची समाधी आहे, त्र्यंबकेश्वरांचं जे मंदिर आहे आपलं ज्योतिर्लिंग, त्याच्या मागच्या बाजूला निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे. पण याही दोघांनी घेतलेली समाधी संजीवन समाधी नाही, आपण म्हणतो तसं. तो मान माऊलींचा आहे. त्यांना दोघांनाही घेताच येत होते. जर माऊलींना घेता येत होती त्यांच्या गुरूंना नाही का घेता येणार? त्यांच्याचकडनं ते शिकलेत ना सगळं.